भाऊसाहेब हे बघा तुमच्या हळदीमुळे कशा जखमा झालेत। अहो गावची यात्रा साजरी करणार होतो, अहो देवाच्या नावानं भंडारा बी उधळणार होतो, तुम्ही असा कसा लोकांचा जीव जाईल असा भंडारा दिला भाऊसाहेब। अहो काय बोलताय तुम्ही? कोहिनूर मिल मधनं लोकांना त्रास होईल असा माल बाहेर जाणारच नाही। अहो तुम्ही यात्रेत जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल। अहो दादा नेमकं काय झालंय तरी सांगाल का आम्हाला? अहो यात्रेत आम्ही तुमच्या कारखान्यात आणलेला भंडारा उधळला आणि थोड्या वेळानं लगेच सगळ्या भक्तांना असा त्रास व्हायला लागला। अहो माझ्या अंगावर जास्त भंडारा पडला नव्हता म्हणून वाईट जखमा झालेत। अहो बाकीच्या माणसांचा तर जीव जायला लागला याल, अहो लय त्रास व्हायला लागला याल। दादा तुमचा काहीतरी गैरसमज होते। अहो आमच्या भंडाऱ्यामुळे असं होणं शक्यच नाही। अहो यात्रेत जाऊन बघा काय अवस्था झाली सगळ्यांची ती। अहो तुमचा भंडारा सगळ्यांच्या जीवावर उठला याल। भाऊ तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन बघतो। हा नाही थांबा, एकटे नका जाऊ, आम्ही पण येतो बरोबर। चल। हा बोला सरपंच। अहो काय बोला भाऊसाहेब, बोलायला ठेवलंय काय तुम्ही? अहो तुमच्याकडनं भंडारा मागवलाय, कसला माल पाठवलाय देवासाठी? अहो काय भाऊसाहेब, तुम्हाला स्वस्तात नव्हता द्यायचं तर सांगायचं तरी होतं राव आम्हाला। पैसे असतील ते काय दिले असते आम्ही, पण हे असं भक्तांच्या जीवाशी खेळ करायला नको होतात राव तुम्ही। सरपंच काय बोलताय तुम्ही? अहो खरं तेच बोलतोय, तुमचा भंडारा ज्याच्या ज्याच्या अंगावर पडलाय ना त्याच्या अंगावर जखमान चट्टे उमटायला लागलेत। अहो देवाची यात्रा म्हणजे किती आनंदाचा क्षण, पण तुमच्या या भंडाऱ्यानं सगळ्या गालबोट लावून टाकलं बघा। हॅलो हा ताई बोला। कृष्णा अगं हे काय चाललंय? तुम्ही भंडारा दिलाय का जीव घ्यायचं औषध? माझ्या बारक्या पोराच्या अंगावर सगळ्या जखमा झाल्यात, मगाचपासून रडतय। छोटे मारे अहो काय करून ठेवलंय? हा अहो सगळ्यांच्या जीवावर उठलाय का काय तुम्ही? आता कसं मनाला भारी वाटतंय। किती दिवस झाले मी ह्याच क्षणाची वाट बघत होते। या भंडाऱ्यानं झालेल्या जखमा थोड्याच वेळात विधात्यांचा सगळा मान सन्मान आता मातेत मिळवतील। हे ते बघा तिकडे आहेत, आपली अशी अवस्था करून स्वतःचा घरगुती कार्यक्रम करतायत। आपल्या या अवस्थेला हे जबाबदार आहेत, आता सोडू नका यांना। दाखले मालक लोक लय बिघडले ती, तुम्ही घराकडे निघा। त्याचं लोक गावात ते काय करतील त्याचं सांगता येत नाही। तुम्ही निघा पटकीने, मी ह्यांना कसं अडवायचं ते बघतो। अहो असं कसं निघा? आपण जर काही केलेलंच नाहीये तर घाबरायचं काय कारण आहे? येऊ देत त्यांना, मी बोलतो त्यांच्याशी। अहो असं काय करताय? लोक बघा किती चिडली आहेत, ते आपल्याला बोलून बी देणार नाहीत आणि ऐकून बी घेणार नाहीत। उगाच काय वाईट वंगाळ होण्यापेक्षा चोपान म्हणतो ते बरोबर आहे। चला आपण निघूया इथून। नाही, असं निघून जाणं आम्हाला पटत नाही। आमची चूक नाहीये, आम्ही त्यांना सामोरं गेलं पाहिजे। भाऊसाहेब अहो ही माणसं आता खूप रागात आहेत, आपण यांच्याशी नंतर बोलूयात। आपण या सगळ्या बाबतीत बोलूयात पण इथं नको। तुम्ही आता इथनं चला भाऊसाहेब, ऐका भाऊसाहेब। हो भाऊसाहेब आपल्याला बंगल्यावर गेलं पाहिजे। चला सगळे जण गाडीत बसा, चला चला चल चल होय चल। भाऊसाहेब भाऊसाहेब हो भाऊसाहेब चला। कुठे चल? आपली माणसं आहेत ती, त्यांना त्रास होतोय। भाऊसाहेब बंगल्यावर चला, ऐका माझं चला। हो पण राय चला भाऊ। सोपन यांना दवाखान्यात घेऊन जा। हो भाऊसाहेब मी घेऊन जातो, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही नीट घरी जावा। चल या, चला भाऊ या या। काय चाललंय राय? कसं घडलंय? तुम्ही जबाबदारी घेतली होती ना? आता काय करायचं? आहे उत्तर तुमच्याकडे? आता किती बी उत्तर शोधा काय उपयोग नाही। आपल्यामुळे त्या लोकांना त्रास झाला, आपण त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे होतं। काय केलं आपण?
पळून आलो. नाही भाऊसाहेब, आपण पळून नाही गेलो. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून घरी आलो. आपण त्यांची जबाबदारी घेऊया. त्यांना असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार. म्हणजे आपण तसं करणारच नाही, पण गर्दीला बऱ्याचदा भान नसतं आपण काय करतोय ती. आणि ती गर्दी तर लई रागात होती. त्या रागात त्यांनी काय केलं असतं ना याची कल्पना पण करवत नाहीये मला. कृष्णा बोलते ते बरोबर आहे. भाऊ, एकदा अनुभव आला होता की रे आपल्याला. राय आणि कृष्ण शेतातल्या आगीनंतर बेपत्ता झाले होते. तेव्हा चिडलेल्या लोकांनी तुझ्यावर हल्ला केला. त्याची आठवण झाली की अजूनही अंगावर काटा येतो बघ. ते काही असलं तर त्या लोकांना आपल्यामुळे त्रास झालाय. जबाबदारी आपली आहे. राया, आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. भाऊसाहेब भाऊ, आमच्यावर विश्वास ठेवा की जी काय घडलं ते आमच्यासाठी बी धक्कादायकच आहे. सगळं कसं झालं तीच कळना झालंय मला बी. हो भाऊसाहेब, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊन हळद पाठवली होती. वाटलेच तुम्ही अंतराला विचारा. अंतरा सांग. हो हो, आम्हाला पण काहीच कळत नाहीये हे सगळं कसं झालं ते. आपल्याला ना डोकं शांत ठेवून यावर मार्ग काढला पाहिजे. नेमकं काय घडलंय ह्याचा तपास घेतला पाहिजे. पण भाऊसाहेब, आम्ही मुद्दामून नाही केलेलो. आम्ही म्हणालो का तुम्ही हे मुद्दामून केलंय? ऑर्डर लवकर पूर्ण करण्याच्या नादात नजर चुकीने का होईना आपल्याकडनं चूक झाली. मग त्याची जबाबदारी आपण घ्यायला नको? घ्यायलाच पाहिजे भाऊ. कृष्णा, 2 मिनिटं बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. मी आले. कृष्णा, हे सगळं असं कसं झालं ग? मला बी काहीच कळणं झालंय राय. आतापर्यंत कधीच काही झालं नाही असं. मग आत्ताही कसं काय झालं? आणि राया, त्या दिवशी आपण समजा नीट चेक करून पाठवलं होतं. मला नाही वाटत हे आपल्या भंडाऱ्यामुळे झालंय. ह्याच्या मागं काहीतरी कारण वेगळं असणार आहे बघ तू. कृष्णा, अगं पण गावकऱ्यांना असंच वाटतंय ना की ही सगळं आपल्या भंडाऱ्यामुळेच झालंय म्हणून. त्यांना कसं कळणं झालं की विधाते असं कधीच काही करू शकत नाहीत. पण कृष्णा, लोक म्हणते ती तसं खरंच जरी आपल्या भंडाऱ्यामुळे झालं असेल तर? काही काय बोलतोस राय? अरे त्या दिवशी आपण तिथंच होतो आणि आपल्या समोरच तर ट्रक भरून गेला. हे आपल्या भंडाऱ्यामुळे नाही झालं. आणि जर झालं असतं तर आपल्याला लगेच कळलं असतं बघ तू. कृष्णा, मला तर वेगळा संशय येतोय बघ. बऱ्याच दिवसांनी ऋतिक कारखान्यात आला होता. त्यानेच तर काहीतरी गडबड केली नसेल ना? त्याच्या हातने एक चूक घडली म्हणून सतत त्याच्यावर संशय घेणं चुकीचं आहे राय. आणि असं पण तो एकटा थोडी नव्हता तिकडं. आपण सगळेच होतो की. आणि त्यानं असं काही केलं असतं तर कामगारांनी आपल्या कानावर घातलंच असतं. मग त्याने नाही केलं तर मग हे सगळं केलंय कुणी? आत्ताच आलेल्या माहितीनुसार फुलेनगर या गावात भरलेल्या बिनोबाच्या यात्रेत वापरल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ आढळून आली. आणि ही भेसळ साधी सुधी नाही. अनेक भाविकांच्या शरीरावर जखमा झालेल्या असून अनेकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भाविकांच्या ह्या अवस्थेला नक्की जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्ही पाहता या लोकांची अवस्था. हे सगळं यांना भंडाऱ्यामुळे झालंय, जो भाऊसाहेब विधाते आणि रायभान विधाते यांच्या कारखान्यातून दिला होता. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत खराब क्वालिटीचा भंडारा दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. या माणसांच्या या अवस्थेला सर्वस्वी ते जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सगळीकडूनच मागणी होत आहे. अंतरा, आता काही सुटत नसत्यात. हेच तर पाहिजे आपल्याला. छोटे मालक, कृष्णा मॅडम. तुम्ही अजून कारखान्यात नाही गेला? तिकडून चालू आहे कृष्णा मॅडम. ती फूड इन्स्पेक्टर का काय म्हणतात ना, त्यांनी कारखान्यावर धाड टाकली आहे. काय? अशी कशी धाड टाकली?
राया, आपल्याला जाऊन बघायला पाहिजे. थांबा, तुम्ही दोघं थांबा, आम्ही जातो. नाही भाऊसाहेब, तुम्ही जाऊ नका. तुम्ही आणि राया घरातच थांबा. लोकांच्या मनातला राग अजून गेलेला नाही. मी कारखान्यात लगेच जाऊन येते. मुलींच्या मागे लपणारा हा भाऊसाहेब नाही. कारखाना आमचा आहे, आम्ही जाऊ. ठीक आहे, आपण तिघं पण जाऊयात. हा, पण काळजी घ्या सगळ्यांनी. वय. काय हो, हे असं काम करता का तुम्ही? जे काय घडले ते खरं खरं आत्ता सांगायचं. कोणी केली हळदीत भेसळ? साहेब, असं बोलू नका. तसली तर काय पण चालत नाही. यात्रेतल्या लोकांना तुमच्या हळदीमुळे इतका त्रास झालाय, तरी तोंड वर करून सांगताय इथे भेसळ होत नाही म्हणून. फोन करून बोलवून घ्या तुमच्या साहेबांना. कुठे आहेत तुमचे मालक? साहेब बंगल्यावर आहेत. बरोबर आहे, इतकं मोठं कांड केल्यावर लपूनच बसावं लागेल. अरे वा, आलात तुम्ही एवढ्या लवकर? कारखाना सील केल्यावरच यायचं ना. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? हे बघा, या सगळ्यात आमची काही बी चूक नाहीये. ते होईलच आता सिद्ध. तुम्ही ते ठरवण्याचं टेन्शन घेऊ नका. त्यापेक्षा हळदीच्या दर्जाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. राया, राया ही येळ नाहीये चिडायची. करा रे लवकर हळद चेक. दिग्विजय, झाली का हळद चेक? साहेब, हे बघा, ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आहे. अहो, हे कसं शक्य आहे? हे कुठलं साधं सुद्धा केमिकल नाहीये साहेब. यात मोठ्या प्रमाणात ऍसिडिक नेचर असल्यामुळे हे हलकसं जरी त्वचेच्या संपर्कात आलं तरी त्याला त्वचेच्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं. आणि जर चुकून कोणाच्या पोटात गेलं जीवाला मुकावं लागतं. ही यात कसं आलं? आता ते आम्हालाच विचारा. तुम्हाला असं आज जाता येणार नाही. आज पोलीस चौकशी करतात. अहो, एवढं सगळं झालंय, काय चौकशा करायच्यात? मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना. गावच्या जीवावर उठले ते विधाते. अहो, बाहेर बोलवा त्यांना. त्यांनी आमच्या देवाच्या कार्यक्रमाचा खराब भंडारा दिलाय आणि देवाचा आमचा अपमान केलेला आहे. कुठे आहेत ते? बाहेर बोलवा त्यांना. का गेले पळून? अहो, काय पण काय बोलताय तुम्ही? विधाते आहेत ते, पळून जाणाऱ्यातले नाहीयेत. आता बाहेर काय येत नाहीत ते मग? अरे थांब ना, थोडा धीर धरा ना. अहो, धीर तुम्ही धरा, आम्ही धीर धरणार नाही. बोलवा त्यांना. भाऊसाहेबांचा भाऊसाहेब विधाते, हाय हाय. 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 भाऊसाहेब विधाते. जामदार, येऊ दे त्यांना. भाऊसाहेब, हाय हाय. भाऊसाहेब, हाय हाय. भाऊसाहेब विधाते, हाय हाय. भाऊसाहेब विधाते, हाय हाय. भाऊसाहेब, तुम्ही केसानं गळा कापलाय आमचा. पैशासाठी आमच्या जीवाशी खेळला. आमची यात्रा खराब केली तुम्ही. पाप लागेल तुम्हाला. भाऊसाहेब, सरपंचांनी गावच्या यात्रेची एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती, पण तुम्ही विश्वासघात केलाय गावचा. भाऊसाहेब विधाते, हाय हाय. भाऊसाहेब विधाते, हाय हाय. भाऊसाहेब विधाते. भाऊसाहेबांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. ह्या भाऊसाहेबांनी. वा, चांगलं ओळखलं तुम्ही भाऊसाहेबांना. जो माणूस गावाला घर मानतो, गावकऱ्यांना कुटुंब मानतो, त्या माणसाबद्दल बोलताना जरा तरी भान ठेवा. आठवा, मला आठवून सांगा. गावावर कुठलंही संकट आलं, काहीही झालं तरी सगळ्यात पहिलं मदतीला कोण असतं? सांगा ना, कोण असतं? हे भाऊसाहेब विधाते असतात. पहिलं गावकऱ्यांचं दुःख दूर करतात आणि मग स्वतःच्या घराकडे लक्ष देतात.
अहो तुमच्या पोरा बाळांना नोकऱ्या दिल्या त्यांनी, आणि गावातल्या मुलींना स्वतःची मुलगी समजून काळजी घेतलीये, त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यांचं लग्न सुद्धा लावलंय. का हो? काय कमी केलंय त्यांनी तुम्हाला? सांगा ना, काय कमी केलंय? भाऊसाहेब गावाला कुटुंब मानतात ना, मग त्याच कुटुंबाच्या जीवावर कसे काय उठले? तुम्हाला खरंच असं वाटतं का की भाऊसाहेबांनी रायाने असलं काही केलं असेल? हे बघा, मला मान्य आहे यात्रेतल्या भंडाऱ्यामुळे जो त्रास झाला ती हळद आपल्या कारखान्यातली आहे, पण ज्या माणसानं स्वतःच्या पैशांनी गावातल्या माणसांना मंदिर बांधून दिलं, तोच माणूस यात्रेसारख्या पवित्र गोष्टीत 4 पैशासाठी असं काही करेल? खरंच वाटतं का हो तुम्हाला? हे बघा, विश्वास ठेवा आमच्यावर. हे जे काय घडलंय, जे काय झालंय, याची कल्पना आम्हाला पण नाहीये. आम्ही सुद्धा शोध घेतो याचा. हे बघा, खरं तर आम्हाला बी हे प्रकरण आता थोड्या वेळापूर्वीच कळालं, आणि आम्ही अजून बी त्या धक्क्यातनं सावरलो नाही. आत्ताच सरांनी हळदीची सगळी तपासणी केली आणि त्यात त्यांना केमिकल सापडलं. आम्हाला मान्य आहे आम्हाला की आमच्या हळदीत केमिकल सापडले, पण हे केमिकल कारखान्याबाहेर बी कुणीतरी मुद्दाम त्यांचं नाव खराब करण्यासाठी मिसळू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा तपास होईपर्यंत, खरा आरोपी सापडेपर्यंत आम्हाला समजून घ्या. आणि जर या तपासात आम्ही दोषी आढळलो तर यो राया स्वतःहून तुमच्या समोर येईल, आणि मग तुम्ही सगळ्यांनी मिळून मला पारावर फासावर चढवलं तरी चालेल. मला हे बघा, आमचाही दोष नाहीये, पण आमच्या कोहिनूरच्या हळदीमुळे ज्यांच्या जीवावर बेतलं त्या सगळ्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही उचलणार आहोत. आम्हाला आमचं काम करू द्या. आणि भाऊसाहेबांनी आतापर्यंत गावासाठी जे काय केलंय ते लक्षात घेऊन त्यांना दोषी ठरवू नका. मी एवढीच तुमच्या सगळ्यांकडे विनंती करू शकते. कृष्णा, तुम्ही हात जोडायची काही गरज नाहीये. गावासाठी भाऊसाहेबांनी खूप केलंय हे आम्हाला पण मान्य आहे. त्यामुळे आम्ही आता जातो, पण लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घेऊन खरा आरोपी आमच्या समोर आणा. गावकऱ्याच्या जीवावर उठलेल्या माणसाला आम्ही कधीच माफ करणार नाही. चला रे. ऑफिसर. यस सर. झाला तपास तुमचा? हो सर. या कारखान्यात आढळलेली हळद मी आपल्या लॅब टेक्निशियन कडून तपासून घेतली, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणघातक केमिकल असल्याचं आढळलंय. काय? तुम्ही नीट तपासलत का? हो सर. मिस्टर विधाते, तुम्ही हे मुद्दाम करणं शक्यच नाही. तुमची गावावरची आस्था, तुम्हाला गावाविषयी वाटणारी तळमळ मी अगदी जवळून अनुभवली आहे. खरं तर हा आरोप तुमच्यावर करणं मला जड जात आहे, पण मला माझी ड्युटी निभावावीच लागेल. आणि जे निष्कर्ष हाती लागलेत त्याच्या आधारावर मला तुमचा कारखाना सील करावा लागेल. जाधव, कारखाना सील करायला घ्या. यस सर. भाऊसाहेब, 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 भाऊसाहेब.